मोग पातळोनी सत्याचो विजय जावनी अशें मागून म्हज्या देशाची शान आनी मान आशिल्ल्या राष्ट्रध्वजाक अभिवादन करता, ताचे मुखेर नतमस्तक जाता। आज हांगा उपस्थित गोंय विधानसभेचे कलंगूटचे आमदार तशेंच आमचे मित्र श्री मायकल लोबो, डेप्युटी कलेक्टर बाब कबीर शिरगांवकर, तशेंच बाब पांडुरंग गाड, हांगा उपस्थित फॉर्मर डेप्युटी स्पीकर आमचे उल्हासभाऊ वासदोडकर। आज हांगा सत्कार जातलो ते सगळे सत्कार मूर्ती आणि उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, तांचे कुटुंब, शिक्षक, सगळे मान्यवर आणि म्हज्या विद्यार्थी मित्रांनो, तुमकां आणि तुमच्या घरक्यांक स्वातंत्र्य दिसाची परबी दिता। आज आमी सगळे एक सुंदर अशा कार्यक्रमाक हांगा जमल्यात। आमचे मदल्या देशभक्तीक अशा राष्ट्रीय दिसाच्या कार्यावळींनी अनेक प्रेरणा मेळटा। देशाचो 78 स्वातंत्र्य दीस आमी मनयतात। 15 ऑगस्ट 1947 दिसा भारताक स्वातंत्र्य मेळ्ळें। आमच्या सगळ्या खातीर गर्व आणि अभिमानाचो हो दीस। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांणी हर घर तिरंगा बाईक रॅलीचे देशभर आयोजन करपाक सांगून स्वातंत्र्य दिसाचे वातावरण तयार केला। आमचे स्वातंत्र्य सैनिक ज्या तत्वा खातीर लढले तांची याद आमकां स्वातंत्र्य दीस करून दिता। इतलेंच न्हय तर तत्वांचे चिंतन करून आमकां आमच्या देशाविशयी प्रेम आणि भक्तीची प्रेरणा स्वातंत्र्य दिसाक लागूनच मेळटा। कितल्याशाच स्वातंत्र्य सैनिकांनी भारत देशा खातीर दिल्ल्या बलिदानाची याद आमकां हो दीस घडयता। मात्र राष्ट्रीय दिसाच तांच्या बलिदानाची याद करिनासतना सदांच तांचे स्मरण करून देशसेवे खातीर आमी योगदान दिवपाची गरज आसा। हर एक नागरीक मानसन्मान, समान कार्य आणि न्यायान या देशान रावपाची संद मेळटली अशें स्वप्न तेन्ना आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी पळयल्लें। आमी आज ते स्वातंत्र्य अनुभवतात। ताजे मार्ग स्वातंत्र्य सैनिकांनी तेन्ना देशा खातीर तांच्या उत्साह आणि जिद्दीक लागून उक्तो केल्लो। आमी सगळे खरें म्हळ्यार तांच्या अनंत उपकारांचे ऋणी आसात। स्वातंत्र्य हो एक इतिहासीक सुवाळो न्हय तर देशाची फुडली वाटचाल आसा अशें म्हळ्यार ते चुकीचे जावचें ना। जी मूल्य आणि तत्वां खातीर आमचे भारत देश निर्माण जालो ती आमी समजून घेवन सांबाळून दवरपाक जाय। आमची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि नैसर्गिक सुंदरता जी देशाची आणि सुंदर अशा गोंयची ओळख जगाक घडयता ताचो अभिमान आमी बाळगुपाक जाय। विकसित भारत ही या स्वातंत्र्य दिसाची संकल्पना आसा। 2047 वर्सा मेरेन भारताक विकसित करपाचे जे स्वप्न माननीय प्रधानमंत्री मोदीजीन पळयलां त्या आदारार ती मुखार आयल्या। भारत बरोबरूच गोंय विकसित पावलां मारता। काही विघ्न संतोषी लोक विकासाक खीळ घालपाचो यत्न करतात, पण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा उबारपाक ही काळाची गरज आसा। 2047 वर्सा आमचो देश स्वातंत्र्याची 100री मनयता। राज्याचो पर्यटन आणि IT मंत्री म्हणून देशाच्या प्रगतीन गोंयान दिल्ल्या योगदानाचेर उलयतना आमचो भारत देश समृद्ध वारसो, परंपरा आणि ऐतिहासिक वास्तूंनी संपन्न असो देश आसा। गोंय लेगीत संपन्न वारसो आणि नैसर्गिक श्रीमंतेन नटिल्लो प्रदेश जो आजूय पुराय जगातल्या पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ जाल्लें आसा। पर्यटन म्हळ्यार फक्त आर्थीक कारवाळी न्ही तर आमचो आदलो इतिहास आणि वारशाची ओळख आताच्या जगाक घडोवपी एक माध्यम जावन आयिल्लो आसा, ज्या माध्यमांतल्यान आमी आमच्या देशाचे इतिहास, संस्कृती आणि वारशाची माहिती लोकांक दितात। पर्यटन आमच्या अर्थव्यवस्थेचे अशें माध्यम जाला जे आमच्या GDPन मोठे योगदान दिता। रोजगार संधी निर्माण करतना स्थानिक व्यवसायिक प्रोत्साहन दिवन लोकजीण सुदारता। ते खातीर विकासाच्यो नव्यो वाटो उगड्यो जातात। केंद्र आणि राज्यातल्या डबल इंजिन सरकारान गोंयच्या पर्यटन विकासाच्या गतीक दिल्ली। मोपा आणि दाबोळी अशा 2 विमानतळांक लागून पर्यटन क्षेत्राचो विकासूय जाल्लो आसा। पर्यटकांक प्रोत्साहन दितना आमी जी गुंतवणूक करतात ती राज्य तशेंच देशाची अर्थव्यवस्था सुदारपाक मदत करता। आमची ऐतिहासिक स्थळां, पारंपरिक हस्तकला
आणि रीती-रिवाज सांबाळपाक पर्यटनाचो मोठो हातभारूय आसा। सांस्कृतिक देवाण-घेवाण आमकां हेरांच्या परंपरा आणि संस्कृती समजून घेवपाची व्हड संदी दिता। पर्यटन क्षेत्रांत स्थिरता आणि रिजनरेटिव्ह टुरिझमाचेर सरकारान अधिक लक्ष केंद्रीत केला। रिजनरेटिव्ह टुरिझमाची संकल्पना राबोवपी गोंय हे भारतातले पहिले राज्य। एकादश तीर्थ संकल्पनेचेर आध्यात्मिक पर्यटनाचे एक नवे परिमंडळ आम्ही तयार केला। फुडारान आध्यात्मिक पर्यटन वाठारांतले ते एक नवे पर्व आसतले। त्या शिवाय आमचे पारंपारिक उत्सव आम्ही विसरले ना। या उत्सवांक प्रोत्साहन दिवन आमची संस्कृती सांभाळून दवरपाचो प्रयत्न आम्ही सदांच केला आणि फुडारूय करतले। आध्यात्मिक, इको आणि वेलनेस, योग आणि मेडिकल, हिंडलँड, कॅरव्हॅन आणि होमस्टे सारखे पर्यटनाचे नवे मार्ग आम्ही स्वीकारले। होमस्टेक लागून लोकांक व्यवसाय मेळ्ळोच, पण त्याच बरोबर महिला सशक्तीकरणाचे हेतू आम्ही तातूंतल्यान साध्य केल्यो। आमचे नैसर्गिक स्तोत्र सांभाळून जबाबदार पर्यटन घडोवपाची आज खरी गरज आसा। तोच प्रयत्न या सगळ्या माध्यमांतल्यान आम्ही करपाक सुरू केला। इको फ्रेंडली पर्यटन विकासाक आम्ही महत्व दिला आणि ताचेरूच आमचो भर आसतलो। स्थिर पर्यटन आणि सैमाचो सांबाळ करताना फुडल्या पिळगेक ते टिकोवन दवरपाचे सरकाराचे प्रयत्न सुरू आसात। नवे प्रपोज द गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट रेग्युलेशन बिल 2024 या सगळ्या गजालींची काळजी घेतले अशी तरतूद तातूंत केल्ली आसा। 24 तास चलपी 1364 हेल्पलायन नंबर आणि बीच विजील ॲप पर्यटकांची सुरक्षा सांबाळटा। राज्यांत येवपी पर्यटकांक एक वेगळो अनुभव तातूंतल्यान मेळचो आणि सुरक्षीतपणाची भावना तांचे मदीं निर्माण जावची होच हेतू त्या फाटल्यान आसा। सगळ्यांक समान संधी मेळोवन दिवपी समाज घडोवपाचो आमी निश्चय करया। ज्या जाग्यार न्याय आणि आव्हानां आमी सहज पार करूंक शकतले अशें गोंय घडोवपाचे संकल्प आयच्या दिसा आमी करून घेवया। स्वातंत्र्याच्या उत्सवान एकतेचे भावनाचे महत्व आमी जाणून घेवया। पर्यटन म्हणल्यार एकता आणि विकासाचे माध्यम अशें मानून पावलां मुखार घालयात, त्याच वाटेन मुखार सरया। देशाच्या हरेक नागरिकाक देशाचो वारसो आणि सुंदरतेचे गर्व आसूंक जाय। पर्यटकांचे गोंयांत स्वागत करतना तांकां आमच्या खरे संस्कृतीचे दर्शन घडोवया। विविधता हीच आमची ताकद आसा आणि जोड प्रयत्नांनी आमी आनीक उज्वल फुडाराची आशा दवरुया। गोवा बियॉन्ड बीचीस, क्वालिटी ओवर क्वांटिटी ह्यो संकल्पना तांच्या खातीर आमी सुरू केल्ल्यो आसा। पर्यटन वाठाराची संतुलित आणि सर्वसमावेशक उदरगत करताना केंद्राच्या प्रसाद योजनेंतल्यान ओल्ड गोवा एक्सपोजिशना खातीर मुळाव्यो सुविधा उपलब्ध करपाक सुमारे 16.5 कोटी रुपयाची खर्चून काम सुरवात करपाचे प्रयत्न आसा। तशेंच स्वदेश दर्शन योजनेन उत्तर गोंयांत पर्वरी ते हरवळे आणि दक्षिण गोंयांत कोलवा दर्यादेगेचे विकास करपाचो वावर सुरू जातलो। हालींच मये आणि भोंवतणच्या वाठाराच्या विकासा खातीर डेस्टिनेशन चॅलेंज मोड हे स्पर्धेन गोंयांत 10 कोटी मंजूर जाल्ल्यान मयेचे रूपांतर आता बदलिल्लें दिश्टी पडटलें। आंतरराष्ट्रीय मळार उभरत्या देशांनी गोंयच्या पर्यटनाक प्रोत्साहन दितना हाय स्पेंडिंग पर्यटक राज्यांत येवचे म्हूण सरकारान प्रयत्न केला आणि तांकां यश मेळपाक लागिल्लें आसा। आंतरराष्ट्रीय दर्जाच्यो सुविधा पर्यटन वाठारांत उबारपाचे ते प्रयत्न आमी करतात आनी तातूंतल्यान फुडारान गोंयच्या पर्यटनाक एक नवी दिशा मेळटली। पर्यटन विकासाचो एक विजन डॉक्युमेंट घेवन आमी मुखार सरल्यात आणि तातूंत आमी यशस्वी थारतले हो विश्वास न्ही तर खात्री आसा। आमचे मदले मतभेद आणि मनभेद पयस करून विकास आणि उज्वल फुडाराचो हेतू साध्य करपाक सगळे मिळून मुखार पावलां मारया। IT, स्टार्टअप, उद्योग नेटान मुखार वता। डिजिटल नोमॅड्सांनी लेगीत गोंयांक पसंती दिल्या। गोंयांत येवपाक तांणी दाखयल्ली उमेद आमकां मुखार वचपाक उर्बा दिता। हे सगळे सकारात्मक संकेत आसात जे आमचे IT क्षेत्रांतल्या उज्वल भविष्याची खात्री दितात। कोवर्किंग स्पेसाक सुद्धा एक बरी सुरवात मेळ्ळ्या। हर घर फायबर योजना नेटान मुखार वता। अशा वेळार ग्रामीण भागांत सुद्धा कशी कनेक्टिव्हिटी सुदारतली ती आमी पळयल्या। नव्या पिळगेक मुखार येवपाची आणि स्पर्धात्मक युगाक तोंड दिवपाची तांकां तयार करपा खातीर देशान आमी पावलां मारिल्लीं आसा। 4Gच्या माध्यमांतल्यान BSNL
या सहकार्यान आम्ही ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारपाक सरकारी जाग्यांनी जवळजवळ सुमारे 70 टॉवर उबारपाची येवजण सुरू केल्ली आसा। ताका लागून सगळ्यांक शिक्षणाच्यो सम प्रमाणान संधी मेळटल्यो। कोणूच कनेक्टिव्हिटी खातीर शिक्षणापासून पयस उरचो ना। 75 सुवातांनी वायफाय कनेक्टिव्हिटीची सुविधा आम्ही उपलब्ध करपाचे काम चालू केल्ले आसा। IT वाठारांतल्या क्रांतीक तोंड दिवपाक गोंय सज्ज जाता हे सांगतना म्हाका खूब आनंद जाता। आम्ही सगळ्यांनी एक जावन काम केल्यार व्हडले ध्येय गाठप सहज शक्य आसा। लोक सहभाग आणि सरकाराच्या सहकार्यान 2047 वर्सा मेरेन विकसित भारताचे स्वप्न आम्ही सरकाराक साकारपाक शकतले हातून मात्तूय दुबाव दिसना। चलो इंडिया आणि देखो अपना देश ह्या संकल्पनेंतल्यान वेगवेगळ्या मंचावयल्यान आम्ही पर्यटकांक भारतात आणि गोंयान आपयतात। आमचो इतिहास समजून घेऊन हांगाच्या सैमा वांगडा ते आमच्यो परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन करतात। अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आम्ही टिकयल्या म्हणूनच गोंय पर्यटकांक आवडटा। पर्यटकांची गोंय भेट सुखद आणि परिपूर्ण जावची होच आमचो प्रयत्न आसा। आमकां जे स्वातंत्र्य मेळ्ळा ताची घोडसाण सांबाळून आमचो देश सदांच मुखार वतलो हे स्पश्ट आसा। बाकी बाबाची एक कविता म्हाका याद जाता। तातूंत गोंयचें वर्णन करतना ते म्हणटात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे। माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा। बाकी बाबाच्या मनातले गोंय सांबाळपाक आम्ही सगळे एक जावन काम करूया। निमाणे कडेन हांव इतलेंच म्हणटा, सर्व लोकेषु रम्यम सदा भारतम, सर्व देशेषु पूज्यम महत भारतम। हो श्लोक आमकां सांगता की जगान आनंदयी असो म्हजो भारत देश आणि जगान आदरणीय असो म्हजो भारत देश। खरेंच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या कर्तृत्वान सिद्ध करून दाखयल्ले आसा, म्हणून आज संवसारभर भारताकडेन आदरान आणि मानान पळयतात। आमचे सोबीत सुंदर माणकुले गोंय आम्ही सगळे मिळून सांभाळूया आणि ताचे नाव आनीकूय व्हड करूया। परत एकदा सगळ्यांक स्वातंत्र्य दिसाची शुभेच्छा दिता आणि म्हज्या वाणीक विराम दिता। जय हिंद, भारत माता की जय, जय गोमंतक। आगे परेड, तीनों तीन में दाहिने चलेगी, दाहिने मुड़। गोवा पुलीस डिपार्टमेंट आणि तांकां लीड करता PSR किशोर मांद्रेकर, तांचे वांगडी आसा श्री अभिजीत नायक सर। गोंय पुलीस म्हारिस्ता कडल्यान मान वंदना स्विकारतना आता मुखार येता सेंट झेवियर कॉलेज, म्हापशेची कॉलेज आणि हाका सर्जन वेदांत कांदेलकर लीड करता। हाका ते 3-4 दिसांत ते CDO अवनी कर्वे मॅम। हाच्या मुखार येता म्हापशेचे जनता हायस्कूल, ताका लीड करता मिस अबिरा हंगर आणि हाका इंचार्ज दिसा चीफ ऑफिसर श्री प्रितेश निकुलेकर NCC कॅडेट। हाच्या उपरांत येता सेंट ब्रिटो हायस्कूल म्हापशे, ताका लीड करता मास्टर जुएल कार आणि ताका इंचार्ज ताका गायडन्स दिल्ले आसा ते म्हळ्यार थर्ड ऑफिसर वायडन फर्नांडीस। हाच्या मुखार दत्ताराम मंत्रालय मेमोरियल हायस्कूल म्हापशे, ताका लीड करता मास्टर अनिल कार, ताका इंचार्ज आसा चीफ ऑफिसर संजू तुपकार। हाच्या उपरांत येता सलियान सकौर सेंट मॅरीज कॉन्व्हेंट स्कूल
मावशे जाका लीड करता मिस राशी नार्वेकर आनी जांकां इन्चार्ज आसा 3rd ऑफिसर सुप्रिया वेर्णेकर. चलयेचो पंगड मानवंदना स्विकारतना हाज्या मुखार येता नेवल्युडी GS सावरकर विद्या मंदिर म्हापशे जाका लीड करता लिडिंग कॅरिंग मास्टर शूट हाऊस आनी हांगा इन्चार्ज आसा 1st ऑफिसर डॉक्टर अमिता उमरसकर मॅम. सावरकर मानवंदना घेतना हाज्या उपरांत येता सारस्वत हायस्कूल म्हापशे जाका लीड करता मास्टर साईश कांदोळकर आनी जाका इन्चार्ज आसा नेवल चीफ ऑफिसर विनोद बिलगोजी. हाज्या उपरांत येता जनसारे विद्यालय म्हापशे मास्टर प्रमोद राठोड 3rd ऑफिसर विजय कोळेकर. उपरांत स्काउट ग्रुप सेंट एंथनी हायस्कूल धुळे मास्टर अनुभव मिश्रा लीड करता जाका पी टीचर गजानन पेडणेकर हांच्यानी इन्चार्जशीप केल्ली आसा. उपरांत SFX म्हापसा मिस रुचा सिद्दीकी लीड करता गायड कॅप्टन गिलो फर्नांडीस हांच्या इन्चार्जशीप. ज्ञानप्रसाद विद्यालय म्हापशे जाका लीड करता मास्टर प्रमोद राठोड आनी तांकां इन्चार्जशीप आसा 3rd ऑफिसर विजय कोलवाडकर. शेवटाक मार्च परेड करपाक येता गणेश विद्या मंदिर हायस्कूल म्हापशे जाका लीड करता मास्टर गोविंद कोळे आनी आतां इन्चार्ज आशिल्ले स्टाफ मास्टर तुळशीदास बोडेकर. गणेश विद्या मंदिर म्हापशे गोंय मानवंदना घेतना. देव बरें करूं भुरग्यांनो. हांव आमच्या मानेस्तां कडेन मागता की तांणी माटवार बसून बसका घेवची आनी फुडली कार्यावळ पळोवची म्हण. धन्य आशिल्ले बँक सेंट मायकल हायस्कूल अंजुने हांगा आशिल्ल्या प्रत्येक भारतीय नागरिका कडेन हांव भुरग्यांक मोठ्यान ताळयो मारच्यो म्हणून मागणें मागता.